असा भाजला पाहिजे. हे दिसतं मी तुझा काढून टाकायचं. हे बघा, हे असं पाणी सोडायला लागलंय मटण आपलं आणि बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे त्याने. आणि ज्यावेळेस आपण कुकरमध्ये शिजवतो ना त्यावेळेस जास्त पाणी नाही. आणि असं झालं की लगेच आपला मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा. ओके, थोडासा जो कांदा आहे तर मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ दुपार. जवळजवळ आताचे 12 वाजलेले आहेत आणि नगरला आलेलो आहे आपण. आणि नगरला आल्यानंतरच मम्मीची इच्छा झालेली एकाला काहीतरी मटन चिकन असं काहीतरी खाऊ घालावं. मग मम्मी म्हणली चिकन आणायचं की मटन. मग म्हणलं आता आलो आहे बऱ्याच दिवसानंतर तर मटनच आणू. आणि जवळजवळ अर्धा किलो मटन आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी मम्मीने सगळी तयारी करून घेतलेली आहे. काय काय घेतले मम्मी? 5 कांदे घेतले. 5 कांदे, हा, छोट्या साईज. तुकडा आहे आणि कोथिंबीर, मीठ, हळद आणि मटण, हे लसूण आणि खोबरं, कांदा लसूण चटणी, आपला घरचा मसाला, लाल तिखट आणि ही किचन किंग मसाला आणि हा बिर्याणी मसाला, बिर्याणीचा मसाला आणि काही हाय एव्हरेस्ट मटन मसाला. आणि ना मित्रांनो आम्ही काय करतो ज्यावेळेस आहे ना मटन वगैरे बनवतो ना तर खडा मीठच वापरतो. का बरं? खडा मीठाने चव चांगली. हां, खडा मीठाने आहे ना चव चांगली येते म्हणून दरवेळेस खडा मीठच वापरतो शक्यतो तरी. आणि थोडंसं टाकलं फक्त, नाही तर मग ते खडा मीठाने खूप म्हणजे असं मटण खूप छान होतं आणि चव पण भरपूर. हां हां हां. तर मग आता पहिलं काय करणार आहे, कांदा वाजायला ठेवायचा. कांदा वाजायला ठेवायचा, फोडून घेतले कांदे. हां, कांदे बी ना आपण फोडून घेतलेले आहे. मटण चांगलं धुवून घेतलेलं होतं आणल्यानंतर. हां, स्वच्छ धुवून घेतलं होतं. आता आपल्याला हे शिजायला टाकायचं आहे. हां मम्मी गॅस. हां, तर याच्यात आपण कुकर तापल्यानंतर तेल टाकणार आहे आणि मग त्याच्यात हे मटण टाकणार आहे. तर आता हे हळद मीठ त्याच्यात टाकून घेऊ आपण. तर तुम्ही पण आहे ना ज्यावेळेस घरी मटण करत असेल तर बारीक मीठ जे वापरतो ना आपण पावडर फॉर्ममधलं तर ते न वापरता खडा मीठ वापरा नक्कीच. हां, चव वेगळीच येते त्याने. नक्की एकदा वापरून बघा आणि नंतर कमेंटमध्ये येऊन सांगा. आता तेल टाकते मम्मी. 2-3 चमचे. हां, 1 मोठा चमचा. हां, परत आपल्याला मसाला परतायला वगैरे लागणारच आहे ते. चरबी कमी असेल तरी चालेल. हां हां हां. तर आता आपण तेलात काय करणार आहे, चरबी टाकणार आहे पहिले. हां, तेल तापलं आपलं लगेचच. मग त्याच्यामध्ये चरबी टाकून घेऊ म्हणजे काय होईल चांगलं. हां, तेलात चरबी उतरते. तर आता एवढी चरबी आणली होती आपण, तर हे याच्यात टाकून घेऊ. तेल तापलंय का? हां, चांगलं तापलेलं आहे. इकडं कांदा पण भाजतो आपला हळूहळू. हे बघा चरबी कशी झाली, फुलून निघली लगेच आणि त्याने पण चरबीचं जे तेल आहे ना तर ते या तेलामध्ये मिक्स व्हायला लागलं. आता आपण मटण टाकून घेऊ त्या चरबीच्या आणि तेलाच्या कॉम्बिनेशनमध्ये. आपलं हळद मीठ जे लावलेलं मटण आहे ना तर याच्यात टाकून घेऊ. ते सगळ्याला हे होईल आणि चिकटत नाही. हां, पाणी सुटतं आणि मीठ हळद आणि तेल हे सगळं एकत्र होतं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि पाणी लगेच नाही टाकायचं आपल्याला. त्याचं जे हळद मीठ. हां, 2-3 वेळेस असं त्याला चांगलं खालीवर करून घ्यायचं आणि पाणी लगेच नाही टाकायचं कारण की ना मीठ हळद आणि जे आपलं मटण आहे तर त्याचं आमचंच पाणी सुटतं त्याला. पाणी सुटायला लागलं.
लगेच पाणी कधीच नाही टाकायचं. आणि पाणी ज्यावेळेस टाकतो ना आपण तर कोणतीही मटणची भाजी असू द्या नाहीतर पनीर असू द्या कोणतीही ग्रेव्हीची भाजी असू द्या पूर्ण परतल्याशिवाय तेल सोडल्याशिवाय पाणी टाकायचं नाही. हां नाहीतर गरम मग पाणी टाकायचं. थंड पाणी चव जाते. हां हां बेचव होतं. कोमट पाणी टाकायचं कधी पण नाहीतर बेचव होऊन जातं मग थंड ते. पाणी. तर हे बघा कांदा चांगला भाजलेला आहे. आता हे काळा दिसत असेल असं वाटतं तुम्हाला की खूप जळालं आहे पण ते जळालेलं फक्त वरचं टरकलं आहे त्याचं. हे बघा आतमध्ये असं भाजलेलं असतं. हां तर कांदा असा खूप चांगला भाजून झालेला आहे. आतमध्ये चांगलाच कांदा आहे. हां आतमध्ये एकदम मस्तच असतो कांदा. हे बघा असं असतं. हां असं असा फक्त भाजला वरतून पाहिजे. हे दिसतं नाही तुझं जळल्यासारखं. काढून टाकायचं. नंतर ते काढून टाकायचं. आणि ही काढून टाकायचं त्याचं. हम्म. भाजले आता कांदे. भाजलाय कांदा आता चांगलं. आता गॅस बंद करून घ्या. हे बघा हे असं पाणी सोडायला लागलंय मटण आपलं आणि बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे त्याने. तर आता हेच झाकण आपलं ठेवून घ्यायचं वरती. त्याच्यात गरम हां करायचं. प्लेटही ठेवू शकता पण भांडे घासायचा खोटाना वाढतो भांडेच नाही फक्त त्याचंच म्हणून ठेवलं. आपल्याकडे भांडे नाही काही. माहिती भांडे आपण घासायचं. करीतच नाही ते कधीच पण आज ठेवले. ओके ओके माफी असावी माफी असावी. तरी पण मित्रांनो भांडे घासायचं कुठांना नको म्हणून आपण हे ठेवलेलं आहे वरती. कारण की हे बघ हे ठेवलं तरी घासावं लागणार आहे कोणतं ठेवलं तरी घासावं लागणार आहे. तर हेच आपण वापरू रियूज करू त्याचं आणि पाणी कोमट झालं की मग आपल्या मटणमध्ये टाकून घेऊ. तर आता आपलं जे खोबरं आहे ना तर ते भाजून घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी मम्मी कढईत तेल टाकणार आहे आणि खोबरं चांगलं लालसर भाजून घेणार आहे. जास्तही भाजायचं नाही तर मग ते जळून जातं. आपला तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही चुलीवरचं तरीदार मटण झणझणीत मटण 5 वर्षापूर्वी टाकलं होतं. तर त्याच्यात बऱ्याचशा लोकांनी कमेंट केलं होतं सगळा मसाला जाळून टाकला. तर ते चुलीवर पहिल्यांदाच करत होतो मी त्याच्यामुळं ते तसं वाटलं होतं की म्हणजे चूक झाली होती माझ्याकडून. कारण की आपण इथं गॅस कंट्रोल करू शकतो पण चुलीचा जाळ आहे ना तो कंट्रोल करू शकत नाही. लाकडं मागं वडा वगैरे ते गडबडीत झालं होतं. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर जाऊन पुन्हा एकदा बघा. 5 वर्षापूर्वी टाकलेला आहे. तर चला आता मम्मीने याच्यात तेल टाकलं आहे आणि हे जे काही कांदा भाजला होता ना आपण त्याचं हे जे बुडा आहेत ना तर ते काढून घ्यायचे असे. ओके आता तेल तापलं आहे आपलं. त्याच्यात आपलं हे खोबरं टाकून घेऊ. खोबरं भाजून झालेलं आहे. हां खोबरं भाजून झालं आहे. आता काय टाकायचं? आता कांदा आणि आलं टाकायचं. लसूण नाही टाकायचं. लसूण नंतर टाकायचं सगळं परत. ओके नाही टाकलं तरी चालतंय. त्याला आता मसाला परत निघणार आहे. परत मिक्सरमधून आलं तेवढं टाकून देते. आता आलं टाकलं तेलामध्ये त्याच तेलामध्ये आणि ज्यावेळेस आपण घरगुती करतो ना तर जेवढा मसाला दाखवला ना 4-5 कांदे थोडंसं खोबरं आलं लसूण तर तेवढं सफिशियंट आहे 1 किलोपर्यंत. कारण की नंतर काय होतं जर जास्त घट्ट झालं ना मग ते चवदार लागत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारचं बेसन केल्यासारखं तर तसं नाही करायचं मटणचं. जास्त ज्यावेळेस आपण सुकं करतो ना त्यावेळेस ते चांगलं लागतं म्हणजे घट्ट मसाला वगैरे. पण ज्यावेळेस आपण रस्सा करतो ना तर त्यावेळेस पातळच रस्सा असला पाहिजे चवदार लागतं ते. गरम करायचं जास्त नाही गरम परत मसाला टाकायचं ना. ओके हां त्याला आम्ही त्याचं पाणी टाकलं. आता हे आपण थोडं वरतून पाणी टाकलं कोमट केलं. आणि ज्यावेळेस आपण कुकरमध्ये शिजवतो ना त्यावेळेस जास्त पाणी नाही टाकायचं. इथपर्यंत पाणी ठीक आहे. हां नाहीतर मग ते उकळून काय होतं शिट्टेने पाणी वरती येतं आणि मग नंतर परत पुसायचा कारण कुटाणा वाढतो. आणि थंड झालं ना मगच मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिक्सर ते गरम आहे वितळतं ना. हां मिक्सरच्या रिंगा वितळतात.
गरम आहे. तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आणि आणखीन एक होऊन द्यायची म्हणजे मटण एक चांगल्या प्रकारे शिजून जाईल. हां, नाहीतर मग जर जास्त काळ झाला की कुटाणा झाला म्हणायचं. खोबरं थंड झाले आता मिक्सरमधून काढून घ्यायचं म्हणजे गरम होतं ना म्हणून ठेवलं जरा थंड. आणि ज्यावेळेस मसाला करतो ना आपण तर त्यावेळेस कधी पण खोबरं बारीक करून घेतलं पाहिजे. नाही तर मग ती कसं ठोसर राहतं ना. थोडं आणखीन करायचं नाही होईल याच्यात होईल ना. आता हे कांदा आलं लसूण हां आणि हे सगळं झालं की मग थोडीशी कोथिंबीर टाकायची. फिलिप्सचा मिक्सर आहे आपला, चांगली पॉवर आहे त्याला. आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं पटकन बारीक होईल. ओके विदिन सेकंड्स. हां बस मस्त असं आपलं वाटण जे आहे ना चांगलं बारीक झालेलं आहे. मम्मीने चांगलं मस्त पिसून घेतलं आहे त्याला. आता आपला जो मसाला आहे ना की कढईत टाकायचा आहे, पण त्याआधी मम्मीने कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल टाकायचं आहे. मटणाच्या भाजीत तेल जास्तच लागतं आणि मसाल्यात तेल सोडलं की छान लागतं. मम्मीचं असं म्हणणं आहे की मटणाच्या भाजीला तेल चांगलं जास्तच पाहिजे तरच चव लागतं. हां ते तापल्या बी नाही जरा आधीच टाकायचा मसाला. जास्त पण तेल नाही तापून द्यायचं नाही तर मग ते काय होतं करपतं सगळं. हां हा सगळा मसाला आहे ना आपला करपून जातो जास्त तेल. ओके आणि असं झालं की लगेच आपला मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा. आणि अशा वेळेस आहे ना थोडासा गॅस बारीक करायचा. मग आपण तेल तापण्यापुरता जो गॅस मोठा ठेवला होता ना तेवढा नाही ठेवायचा, एकदम बारीक करायचा. नाहीतर मग जळून जातो आपला गरम मसाला, किचन किंग मसाला, मटन मसाला, घरगुती लाल मिरची मसाला वगैरे. तर हे बघा असं वाया काहीच जाऊन द्यायचं नाही. हे बघा मसाला पण परतून झाला, त्याने तेल सोडलं आहे. ज्यावेळेस असं मसाला तेल सोडतो म्हणजे समजायचं की आपला मसाला परिपूर्ण शिजलेला आहे, परिपूर्ण तयार झाला. आणखीन 1-2 मिनटं ठेवू आपण त्याला. आणि आता आपलं जे मटण होतं शिजायला ठेवलेलं तर ते झाकण काढून घेऊ. ओके मस्त. हे बघा त्याच्यातलं जे चरबी आणि तेल होतं ना सगळं असं मस्त वरती आलेलं आहे ते तेल. तरी म्हणू शकतो आपण याला पिवळ्या रश्याचे. आता शिजलं की नाही बघू आपण. मस्त शिजलेला दिसतंय, गरम आहे. हां शिजलं. तर मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे आणि आपला मसाला जो आहे तो पण झालेला आहे. आता याचा गॅस बंद करून घेऊ आपण. हां कसं तेल सुटलं आपल्या मसाल्याला, मसाला परिपूर्ण तयार झालेला आहे. आणि आता आपलं जे शिजलेलं मटण आहे तर त्या रस्स्यामध्येच आपण हा मसाला टाकणार आहे. ओके असा मसाला शिजला ना मित्रांनो मग समजायचं की आपली भाजी एक नंबर होणार आहे डायरेक्ट. हां मसाल्यावरनं समजून जातं की कसं होणार आहे. मग मी सगळा मसाला टाकून घेतला आहे. आता गॅस करणार आणि याला उकळायला ठेवणार 15-20 मिनटं. याला चांगलं उकळू द्यायचं. आणि तरी पण यायला सुरुवात झाली कारण की दोन्ही गोष्टी गरम होत्या. मसाला पण गरम होता आणि आपलं जे मटण शिजलेलं होतं ते पण गरमच होतं. हे बघा तरी पण आपली वरती आलेली आहे. हे फुटाणे आणि बाजरी भाजलेले त्याचं पीठ आहे. हां ते कसं त्याने टेस्ट येते. हां म्हणजे मिळून मिसळून येते सगळी ग्रेव्ही आपली. घट्ट होण्यासाठी नाही पण टेस्टसाठी. म्हणजे त्याला चवच खूप छान असते. फुटाणे आपले आणि भाजून घेतलेली आहे ना बाजरी, लाल भाजली आणि मिक्सरमधून काढली. हां तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात आणि ह्याला उकळी आल्याच्या नंतर टाकायचं असतं. आधी टाकलं ना मग ते पांढरट दिसतं. काय म्हणली? आधी टाकलं ना पांढरट दिसतं. ओके ह्याला उकळी आली ह्या भाजीला नंतर हे पाणी गरम हे करून काढून टाकायचं असतं. त्याला उकळी आल्यानंतरच हे पाणी टाकायचं त्याच्यात. जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं चवीपुरतं फक्त. हां आपण म्हणतो ना
येसूर तर हा येतो येसूर. येसूर बाकीचं त्याला असतं दुसरं काही, पण हे फक्त बाजरी आणि फुटाणे. हे आपलं नॉर्मल येसूर म्हणलं तरी जमत. आणि थोडंसं पाणी आणखी टाकायचं. ओके, हे किती मस्त झालंय. तर चला मित्रांनो, मम्मीने दुपारी ना आणि रश्श्यामधलं जे मटण होतं ना ते बाजूला काढून ठेवलं होतं. आता ते व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आपला जो तिखट रस्सा होता उकळून झालेला आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला जेवायला बसायचं आहे. तर आता मम्मी वाढून घेते आपलं जे मटण केलं होतं ते. तर हा आहे रस्सा आणि हे थोडेसे पीस. इतकं मस्त झालं आहे ना मित्रांनो, सांगू शकत नाही, इतका मस्त वास येतो ना त्याचा. ओके, थोडासा जो कांदा आहे आता जेवण करायला बसू आपण. इतका मस्त स्मेल सुटलाय ना, सांगू नाही शकत तुम्हाला. आपल्या मम्मीने केलेलं आहे. वाह.